शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी एक मराठा एक मराठा एक मिशन मराठा आरक्षण ऐतिहासिक होते मराठा जनांगे पाटलांचं आगमन देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी भागो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढू तो मात भंडारा भाळी हॅलो हॅलो क्रेन वाले तयारी जमा मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं ऐतिहासिक भूमीमध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कृपा करून त्यांना रस्ता रिकामा करून द्या. रस्ता मोकळा करून द्या. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या सर्वांना विनंती राहील की आपण मनोजदादांना या ठिकाणी स्टेजवरती येण्यासाठी जागा रिकामी करून द्या. लहान मुलांवर लक्ष ठेवा. लहान मुलांची काळजी घ्या. अरे वाघ वाघच असतो. अरे वाघ वाघच असतो. अरे आली किती संकट आहे कोणालाही घाबरत नसतो. अरे शपथ आहे मला या मराठ्यांची आता मनोजदादा जरांगे कधीच मागे हटत नसतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आणि आता प्रत्येक गोष्टीनंतर दोन्ही हात वरती करा. छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 बाय भवानी जय 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 शिवाजी. साऊंड आवाज जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 जय. ए डोळ्याच्या मनाच्या अंतकरणापासून पाहून घ्या. गाडीवर उभे आहेत ते. अरे वाघ वाघच असतो. अरे वाघ वाघच असतो. आधी किती संकट आहे कोणालाही घाबरत नसतो. अरे शपथ आहे मला मंडळीची. इतिहास घडवलाय. छत्रपती शिवाजी महाराज की जीतेंगे. आवाज पाहिजे. आवाज मराठ्यांचा आवाज. हम सब करेंगे म्हणायचं तुम्ही. हम सब करेंगे. अरे लढेंगे जीतेंगे. अरे लढेंगे जीतेंगे. अरे लढेंगे जीतेंगे. एकच मिशन. मराठा आरक्षण. एकच मिशन. मराठा आरक्षण. भवानी जय भवानी. गाडी स्टेजच्या दिशेने आणा. मराठ्यांचा बोला 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी.
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हे पहा, आता स्टेजवरची गर्दी कमी करा. स्टेजवरची पूर्ण गर्दी थांबा. हॅलो हॅलो आपल्या साऊंड ऑपरेटर आवाज बोलवा. आवाजाची उंची द्या. हॅलो पुण्यनगरीतील आणि आपल्या कात्रज नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा दिवस. आपल्याला पुढं कार्यक्रम आहे. आपल्याला पुढं कार्यक्रम आहे शहरात आणि पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांची शक्ती ही राज्याला दाखवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या मराठा समाजाच्या खांद्यावर. आपल्याला शहरामध्ये सगळ्यांना जायचं. माझी एक मुलगा म्हणून तुम्हाला एक विनंती. मला जास्तीचं तुम्हाला आज नाही बोलायचं. आपल्याला सगळ्याला पुणे शहरात जायचं. मायबापा हो, तुमचा मुलगा म्हणून लढतो. आज मी खोटं बोलत नाही. आपल्या सगळ्याच कात्रजच्या नगरींना तात्यांना यांना सगळ्यांना माहिती. आपल्या सगळ्यांच्या नावं माहीत नाहीत त्यामुळे घेणार नाही. कोणी नाराज होऊ नका, कारण मी सगळ्या मराठ्यांचा मुलगा आहे. त्यामुळे कात्रज नगरीतील जमलेल्या बांधवांना खोटं बोलणार नाही. मी मरणाच्या दाढात असल्यासारखा इतका त्रास शरीराला माझ्या उपोषणामुळे. मला हटायचं नाहीये. लोक आपल्याला एवढाच शब्द मला सांगून पुढे जायचंय. तुम्हाला आपले लेकरं मोठे करायचेत माय बापा. आपल्याला राजकीय पक्ष आणि राजकीय नेते नाही मोठे करायचे. आपले लेकरं आयुष्यातून आपल्या आयुष्यभरासाठी मोठे करायचे. त्यासाठी त्यांना आरक्षणाची गरज आहे. यांचा अट्टय पक्ष आणि नेता मोठा झाला पाहिजे. आणि माझा अट्टय माझा समाज आणि माझ्या समाजाच्या पोरं मोठे झाले पाहिजे. म्हणून मी मरायला सुद्धा तयार आहे. रात्री मला सातारच्या डॉक्टरांनी सांगितलं, पाटील तुम्हाला नाही उठता येणार आणि जाता येणार. आता तुम्हाला आराम करावा लागणार आहे. नसता कधी काय होईल सांगता येत नाही. बरं, मी सांगितलं माझ्या समाजापेक्षा मोठं मला कोणी नाही. आणि मी मेलो तरी चालन, पण माझ्या समाजाला न्याय देण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आणि माझ्या समाजाच्या खांद्यावर. बरेच जण लिहित होते आता मराठे पश्चिम महाराष्ट्रातले एक नाहीत, मराठवाड्यातले विदर्भातले खानदेशमधले एक नाही आहेत, मुंबईतले कोकणातले मराठी एक नाहीत. पुणेकरांची पाठ थोपटावं लागन. आणखीन तर पुणे यायचं तशी कात्रजी. मला काय पाठचे 4 वाजते का काय घे पुण्यात जायला. पण आपल्याला जे हिणवलं, आपल्याला जे नाव ठेवलं, जे अपमान परवा 2-3 दिवसापूर्वी ठेवलाय, त्याचा बदला कात्रजकरांनी घेतला. आता पुणेकर घेणार आहे. अरे लय जणाला कात्रजचा नाही, कात्रजात बुडीत डुबिणार आहे यांना खाली. मी लय जणाला, एकाला नाही, लय जणाला. मी बोललो ना तुम्हाला, आता तुमचा माझा चेहरा पाहिला आहे. मी जर बोललो ना ते करतोच. इतकं विचित्र प्राणी मी मराठ्यातला. मी लय जणाला वाट दाखविणार आहे आणि दिल्या